ते दावा श्री गणेशानं घाटी होते पूर्व पुण्य म्हणून पावलं नरजन्म्यात सार्थक उत्तम करणे उचित आपण आई सामान्य करून विचार आरंभिले स्वामी चित्र ते शेवटा सिनेर स्वामी समर्थ असतीपाई हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थ आश्रम बाळप्पा नामे दुजी कोणी राहत होते आनंदी संपत्ती आणि संतती अनुकूल प्रति सावकारी सराफी करती जनिवागती प्रतिष्ठित 30 वर्षाचे वय झाले संसारात ते उभगले सद्गुरू सेवेचे दिवस आले मती पलटली त्याची जरी संसारी वर्तते तरी म्हणे यशंत योग्य सद्गुरू आपणापटी कोट्यात भेटेल पंचपाकवानी सुवर्णताटी भरून आपणा पुढे येते पाहुणी स्वप्नी आयशा गोष्टी उल्हासले मानस तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार मायापाशी दृढ तर विवेकशास्त्री थोडा सोलापुरी कामामासी ऐसे सांगून सर्वत्र असे निघाले सद्गुरू शोधासी घरदार सोडिले मुरगोडी ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत जते चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंग धर्मकर्मी सदर्थ ईश्वर भक्त तैसाची परितयाना आई संतती म्हणून या उदिग्रचिती मग शुराधना करीती कामनाची तिथुरुणी 12 वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन सदाशिव प्रसन्न होऊन वर्ते तयासी तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन मी तुझा पुत्र होईन भरोसा पूर्ण असा ऐकून यावर असे आनंद झाले मानसी वार्ता सांगता कांते सीतेची तितोषले 9 वर्ष भरता पूर्ण कांता प्रसली पुत्र मल्हार दीक्षित आनंदने संस्कार केले तरी चिदंबर नाविधान ठेवेल त्याला लागून शुक्ल पक्षी समान बळ वाढू लागले पुढे केले मोजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण निघंटू शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पडविले एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी चिदंबर त्यावसारी पूजेला गे आणले प्राणप्रतिष्ठा मंत्र मंत्र गजसी प्राणी म्हणतात होता चालू लागले हे पाहता विस्मित झाले यजमान आईच्या लीला पर दाखवे चिदंबर प्रत्यक्ष जगशंकर जगद्गुरू वार्ता उतरले असो पुढे प्रौढ पडणे यज्ञ केला दीक्षितांनी सर्व सामग्री मिळून द्रव्य बहुत खर्चिले त्यावेळेस समय एके दिवशी ब्राह्मण बैसले भोजन तुप गेले सर्वनी दीक्षितांनी समजले जल्ले भरले होते गटत तयाती लावित अमृत असतं तरी गट झाले समजतं आचार्य करीती सर्वजण अन्यायाने राज्याकडे दुसऱ्यांचे द्रव्य होते यामुळे जण झाले त्रस्त दादा त्यांची लाखेना त्यांनी ऐकवणी मुरगोडी आले धावना म्हणती दीक्षितांची सांगून दादा आपली लावावी रावबाजींची वृत्तांत कर्ण पकरणी झाला श्रुत म्हणते जे सांगतील दीक्षित देवा मान्य करूया मग दीक्षितांचे निरोप पाठवेला आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप द्यायचे सांगती दीक्षित प्रत्यावेळी काय बोलते आता पलटली तुझी म्हणती तू त्वरित मागासे निरोप कोपळात जोरी ईश्वर जाईल लक्ष्मी सर्व वचनी ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजींचे राज्य गेले ब्रह्मवर्ती राहिले परतंत्र जन्मोरे एके समय अकलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी येते आम्ही तेथे जाणवतो यज्ञ समारंभाच्या अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तरी होती महासिद्धी दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त मुरगोडी बाळपा येथे पुण्यस्थान जाणून येते ते ऐकले वृत्तांत अकलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ येथे प्रगटली येथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा ऐकत बाहेर भक्त दशमाध्याय घोडा श्री स्वामी राजप्रोस्तु श्री शुभम भवतु अध्याय 11 श्री गणेशाय नमा मागले अध्याय वर्णिले बाळपा मुरगोडी आले पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे तेथे कळला उत्तंत अक्कलकोटी साक्षात येथे रूपे श्रीदत्त वास्तव संपर्क करीत होती परिमुरगोडीचे विप्र बाळापाशी सांगत गणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी तेथे आपण जाऊन बाईसावे अनुष्ठानी श्री गुरु स्वप्नी येऊन सांगती तैसे करा मानवाला तयाचे विचार निघाले तेथून सत्वर जवळ केले गणगापूर परमपावन स्थान ते बाळप्पा तेथे पातले स्थान पाहुणे आनंदले नरसिंह सरस्वती पावले प्रेम भाव वंदली प्रातकाळी उठून संगमवारी स्नान करून जपदन आटपणी मागून येते गावात सेवेकऱ्यांबरोबरी मागून या मधुकरी भोजन तर संगमवारी परतून तिथे मध्यान्ह स्नान करून पूर्ण बैस